See, some more applications. A man of height 2 meter walk at a uniform speed of 6 kilometer per hour away from a lamp post of 6 meter high. Find rate at which the length of the shadow is increasing. ओके, लॅम्प पोस्ट पासून तो माणूस चाललाय, त्याची सावली त्याच्या पुढे आहे. ओके, तर ती लेंथ ऑफ शॅडो किती स्पीडने, केव्हा, व्हेन मॅन मूव्स ॲट द स्पीड ऑफ 6 किलोमीटर पर आवर. ओके, मॅन जर या स्पीडने जात असेल तर त्याची सावली त्याच्या पुढे लॅम्प पोस्टपासून पुढे जाताना किती स्पीडने पुढे जाईल. म्हणजे काय काय दिलं आहे, मॅनचा स्पीड दिला आहे आणि तुम्हाला कशाचा स्पीड विचारला आहे, शॅडोचा स्पीड विचारला आहे. ओके, मग आता काय काय दिलं आहे, एक लॅम्प पोस्ट आहे. मग हा तुमचा लॅम्प पोस्ट आहे, हा तुमचा हॉरिझॉन्टल रोड आहे. ओके, हा हॉरिझॉन्टल रोड आहे, हा लॅम्प पोस्ट आहे. ओके, याची लेंथ तुम्हाला फिक्स दिली आहे 6 मीटर. हा 6 मीटरचा लॅम्प पोस्ट आहे. ओके, आणि मॅनची हाईट किती आहे, 2 मीटर. ओके, हा 2 मीटर हा मॅन आहे, मॅनची हाईट आहे 2 मीटर. ओके, आणि मग ह्या लॅम्प पोस्टपासून जो लाईट सनरेज आहे ते मॅनकडे पास होईल आणि त्याच्या पुढे त्याची ही काय असेल, शॅडो असेल. हा काय आहे, टिप ऑफ शॅडो आहे. हा काय आहे, टिप ऑफ शॅडो आहे. ओके, इथपर्यंत काही शंका नाही. ओके, मग याला आपण नाव देऊ ओ ए. लेंथ ऑफ काय घेतला, ओ ए, लेट ओ ए, length of lamp post and which is equal to 6 meter. Okay, then ha a b c height of man which is also fixed 2 मीटर. ओके, आता हा मूव होतोय, हा मॅन आहे, हा या डायरेक्शनला लॅम्प पोस्टपासनं मूव होतो आहे. ओके, मग जेव्हा तो मूव होईल तेव्हा बघा हा मॅन मूव होतो आहे. मग तो सध्या एवढ्या डिस्टन्सवरती आहे आणि तो किती स्पीडने मूव होतो आहे, 6 किलोमीटर पर आवरने मूव होतो आहे. मग हे जे डिस्टन्स आहे हे काय मानू आपण, एक्स मानू. ओ बी इक्वल टू एक्स मीटर काय आहे, डिस्टन्स ऑफ मॅन फ्रॉम लॅम्प पोस्ट. कधी, ॲट टाईम टी. का, तो मूव होतो आहे. आता इथं दिसेल, पुढच्या मिनिटाला इथं असेल का, नाही, तो मूव होतो आहे, त्याच्यामुळे तो मूव्हिंग आहे, व्हेरिएबल आहे, म्हणून आपण जेव्हा बघितलं तेव्हा तो तिथं होता. ओके, हा पॉईंट आहे, याला आपण ई म्हणूया, BE. यालाही काहीतरी, हे पण काहीतरी डिस्टन्स आहे, कॉल इट ॲज अ वाय मीटर. काय आहे, डिस्टन्स किंवा लेंथ, कुणाची आहे, लेंथ ऑफ शॅडो, लेंथ ऑफ शॅडो, टिप ऑफ शॅडो. ओके, लेंथ ऑफ शॅडो फ्रॉम मॅन, त्याच्या पुढे त्याची सावली. ओके, अँड देअरफॉर रेट ऑफ मूव्हिंग मॅन फ्रॉम लॅम्प पोस्ट, रेट ऑफ मूव्हिंग मॅन फ्रॉम लॅम्प पोस्ट. हा जो मॅन आहे हा लॅम्प पोस्टपासून त्याचं डिस्टन्स किती, एक्स आहे. मग त्याचा रेट म्हणजेच रेट ऑफ चेंज म्हणजेच डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टाईम, रेट ऑफ चेंज.
मग dx/dt आणि देअरफॉर dx/dt ची किंमत तुम्हाला दिलेली आहे. dx/dt इक्वल टू 6 km/h. याला नंबर द्या 1. इथपर्यंत काही शंका बघा प्रॉब्लेममध्ये. ओके, आता ही फिगरकडे बघा तुम्ही. थोडंसं आपल्या स्कूल जॉमेट्रीकडे बघा. ह्या फिगरमध्ये 2 ट्रायंगल आहेत बघा. हा 90 आहे, हा पण 90 आहे, 2 पॅरलल आहे, म्हणजे ह्या अँगल पण सेम आहे. ओके, ए नुसार हे दोन्ही ट्रायंगल कसे आहेत? सिमिलर आहे. फ्रॉम फिगर कोणते ट्रायंगल? EOA triangle EOA is similar, notation of similarity is triangle EBC, and we know that if two triangles are similar then there is a property sides are in proportion, and therefore OA upon BC is same as OA upon BC equal to EO किंवा OE upon BE, and which is equal to, जर आपण याच्यात किमती टाकल्या तर OA height of lamp post 6 upon BC 2 equal to OE टोटल लेंथ ही x इथपासून इथपर्यंत ही काय आहे तुमची x + y आहे, अपॉन BE ची लेंथ आहे y. ओके, अँड देअरफॉर जर आपण सिम्प्लिफाय केला तर तुम्हाला काय मिळेल? 3 2 3 क्रॉस मल्टिप्लिकेशन 3y इक्वल टू x + y. याचाच अर्थ x ची किंमत काय मिळणार तुम्हाला? 2y मिळणार. ओके, आपल्याला रेट ऑफ चेंज काढायचं आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घ्यायचं आहे. मग या डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी, differentiate with respect to time t, and therefore dx/dt equal to 2 times dy/dt. ओके, आपल्याला कोणाची किंमत काढायची आहे? रेट ऑफ चेंज ऑफ लेंथ ऑफ शॅडोचा रेट ऑफ चेंज काढायचा आहे मोविंगचा. म्हणून dy/dt इक्वल टू 1/2 इंटू dx/dt. टाका किंमत 1/2 इंटू dx/dt तुम्हाला दिली आहे 6, म्हणजेच तुमचा ॲन्सर काय येईल? अँड देअरफॉर dy/dt इक्वल टू किती आला? 3 आला. आणि युनिट काय आहे? km/h. याचाच अर्थ काय आहे? जेव्हा हा मॅन 6 km/h ने मूव्ह होईल तेव्हा त्याची शॅडो किती किलोमीटरने स्पीड मूव्ह होईल? 3 km/h ने मूव्ह होईल. अँड देअरफॉर रेट ऑफ मूव्हिंग ऑफ शॅडो म्हणजेच dy/dt, आणि तो किती आहे? 3 km/h आहे, आणि हेच आपलं ॲन्सर आहे. ओके, असा हा सिम्पलसा फिगर रिलेटेड प्रॉब्लेम. ओके, बघा पुढचा प्रॉब्लेम. अ लॅडर ऑफ 10 meter लॉंग इज लिनिंग अगेन्स्ट अ वर्टिकल वॉल. शिडी आहे, ती भिंतीला टेकून ठेवलेली आहे. ओके, अगेन्स्ट अ वर्टिकल वॉल. इफ द बॉटम ऑफ द लॅडर, बॉटम म्हणजे तळाचा भाग, खालचा पाय त्याचा, इज पुल्ड हॉरिझॉन्टली, तो काय केला? असा ओढला आहे. कसा? समांतर ओढला आहे. पुल्ड हॉरिझॉन्टली अवे फ्रॉम द वॉल ॲट द रेट ऑफ 1.2 meter/second. आता जर आपण, हा तुमची वॉल आहे. ओके, ही तुमची वॉल आहे, हा तुमचा हॉरिझॉन्टल ग्राउंड आहे. ओके, याला ही शिडी आपण टांगून ठेवलेली आहे, जिची लेंथ आहे
किती लेंथ आहे? इफ लॅडर ऑफ 10 मीटर, ह्या लॅडरची लेंथ ही काय आहे? तुमची लॅडर आहे. ओके, आणि हिची लेंथ किती आहे? 10 मीटर आहे. ओके, आता हा खालचा हा काय आहे? त्या लॅडरचा बॉटम आहे, इकडचं टोक आहे ना. हा काय आहे? त्या लॅडरचा टॉप आहे. ओके, मग आपण याला नाव देऊ, समजा ए बी किंवा ओ ए आणि हा बी. ओके, असा हा कन्सेप्ट आहे. मग आता ओ ए काय आहे माहिती आहे ना? ही वॉल आहे. आता ही सध्या एवढे आहे. जसं हे टोक, त्याने काय सांगितलं? हे लॅडरचं टोक हॉरिझॉन्टली मूव्ह होतं आहे. किती स्पीडने? 1.2 मीटर पर सेकंड. जर हे मूव्ह झालं तर हे टोक काय होईल? या बाजूला खाली येईल, डाऊनवर्ड येईल, स्लाइड होईल. त्याचं स्पीड विचारलं आहे तुम्हाला. ओके, प्रॉब्लेम समजला? गुड रीडिंग. प्रॉब्लेम चांगला समजणं म्हणजे 90% सोल्युशन असतं. ओके, म्हणून प्रॉब्लेम पहिल्यांदा समजून घ्या. प्रॉब्लेम पहिल्यांदा समजून घ्या, मग त्यानुसार फिगर ड्रॉ करा, मग पुढचं ॲन्सर बघा किती सोपं होतं. ओके, आता याच्यात फक्त आपल्याला लेडरची लेंथ दिलेली आहे, वॉलची लेंथ दिलेली आहे का? नाही. म्हणून ही काय मानू आपण? वाय. आणि हा ओ बी सध्या हा काय घेऊ आपण? एक्स. लेट ओ ए इक्वल टू लेंथ ऑफ, आता लॅडर म्हणता येईल का? ही टोटल लेंथ नाही, अप्पर टिप ऑफ लॅडर, लेंथ ऑफ अप्पर टॉप ऑफ लॅडर. कुठनं? हॉरिझॉन्टल पासूनचं डिस्टन्स आहे, म्हणजे ग्राउंड पासूनचं डिस्टन्स आहे. ओके, कधी? कारण ही मूव्हिंग आहे ॲट टाईम टी. का बरं माहिती आहे ना? जसजसं ही पूल होणार तसं तो स्लायडिंग होणार. किती स्पीडने? या स्पीडने. त्याच्यामुळे ती स्लायडिंग मूव्हिंग आहे, म्हणून रनिंग प्रॉब्लेम आहे, टाईम रिलेटेड प्रॉब्लेम आहे. ओ बी इक्वल टू काय आहे? लोअर टॉप ऑफ लॅडर ॲट टाईम टी. तो पण काय आपण बघितलं तेव्हा आहे. आणि ए बी इक्वल टू 10 मीटर ही आहे लेंथ ऑफ लॅडर. ओके, अँड देअरफॉर हॉरिझॉन्टल डिस्टन्स काय आहे? त्या लॅडरचं टोकाचं बॉटमचं एक्स आहे. अँड देअरफॉर रेट ऑफ मूव्हिंग ऑफ बॉटम किंवा पुलिंग ऑफ बॉटम, रेट ऑफ पुलिंग ऑफ बॉटम म्हणजेच काय आहे? हॉरिझॉन्टल रेट. हॉरिझॉन्टल डिस्टन्स काय आहे? एक्स आहे, म्हणून त्याचा रेट काय? dx बाय dt. आणि हा किती दिला आहे तुम्हाला? 1.2 मीटर पर सेकंड. ओके, एवढा पार्ट गिवन आहे, त्याची आपण फिगर ड्रॉ केलेली आहे. असा हा प्रॉब्लेम. ओके, मग आता फ्रॉम फिगर हा जो ट्रायंगल आहे हा कुठल्या प्रकारचा आहे? AOB इज अ राईट अँगल ट्रायंगल अँड देअरफॉर फिगरमधनं काय येईल तुम्हाला? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू 10 स्क्वेअर. ओके, यालाही नंबर देऊन ठेवू आपण. मग याचा आपल्याला काय करायचं आहे? रेट ऑफ चेंज काढायचा आहे. कुणाचा? वायचा. म्हणजेच काय काढायचं आहे तुम्हाला? dy बाय dt कॅल्क्युलेट करायचं आहे. dx बाय dt दिलेला आहे, dy बाय dt वी हॅव टू कॅल्क्युलेट. म्हणून डिफरन्शिएट रेटसाठी कशाची डेरिव्हेटिव्ह घेणार आपण? टाईमची. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाईम टी. आणि तुम्हाला काय मिळेल बघा? एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x इंटू dx बाय dt प्लस 2y इंटू dy बाय dt आणि 100. 10चा स्क्वेअर काय येईल? 100 कॉन्स्टंट आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह काय येतो? 0 येतो. याच्यावरनं तुम्हाला काय मिळेल बघा? आय फिनिश द प्रॉब्लेम. या इक्वेशनवरनं तुम्हाला व्हॅल्यू काढायची आहे. देअरफॉर dx बाय 2x dx बाय dt इक्वल टू -y dy बाय dt. एम आय करेक्ट?
2 कॅन्सल केलं, टर्म शिफ्ट केली, आपल्याला dy/dt काढायचं आहे. अँड देअरफॉर रेट ऑफ चेंज ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू टी इक्वल टू निगेटिव्ह साईन तिकडे जाईल. ओके, -x/y इंटू dx/dt, याला नंबर देऊ आपण 3. ओके, इथपर्यंत काही शंका? मग आता आपल्याला x माहिती आहे का? नाही. y माहिती आहे का? नाही. शेवटी त्यांनी दिलं आहे की व्हेन लास्ट, त्या प्रॉब्लेमचा शेवटचा स्टेटमेंट बघा काय आहे. काय आहे? व्हेन बॉटम इज 6 मीटर अवे फ्रॉम वॉल. व्हेन बॉटम इज 6 मीटर अवे फ्रॉम वॉल, म्हणजेच व्हेन x इक्वल टू 6 मीटर, वायची किंमत काय येईल? कारण आपल्याला इथं x माहिती आहे, वाय dx/dt फक्त माहिती आहे आपल्याला. ओके, मग व्हेन x इक्वल टू 6 फ्रॉम टू जर x ची किंमत 6 टाकली तर तुम्हाला काय मिळेल? 36 प्लस y² इक्वल टू 100, म्हणजेच y² इक्वल टू किती मिळेल? 100 मायनस 36 64, आणि म्हणून y इक्वल टू 8. प्लस मायनस का नाही? y इक्वल टू 8 बिकॉज इट इज अ डिस्टन्स, लेंथ, and लेंथ नेवर बी निगेटिव्ह, म्हणून पॉझिटिव्ह घेतला. ओके, अँड देअरफॉर फ्रॉम 1, अँड देअरफॉर ह्या किमती 3 नंबरमध्ये टाकून द्या. तुम्हाला काय मिळेल बघा? dy/dt इक्वल टू मायनस x किती आहे? 6 आहे. y किती आहे? 8 आहे. इंटू dx/dt किती आहे? 1.2 आहे. ओके, 2 3 2 4 आणि 4 त्रिक 12, 1 डेसिमल, आणि किती आला आन्सर? -0.9. युनिट काय येईल माहिती आहे ना? मीटर पर सेकंड. मायनस का आलं माहिती आहे? हा पॉझिटिव्ह आला, हा मूव्ह होतो आहे, पण हा काय होतो? स्लाइड होतो आहे म्हणजे निगेटिव्ह चेंज आहे. अँड देअरफॉर टॉप इज स्लाइडिंग at the rate, top is sliding at the rate of 0.9 meter per second, and this is our answer. बघा पुढचा आणखी एक प्रॉब्लेम. इफ water is poured into an inverted cone like this, hollow cone whose semi-vertical angle, हा जो अँगल आहे याला म्हणतो आपण सेमी व्हर्टिकल अँगल इज 30 डिग्री, सो दॅट इट्स डेप्थ measured along the axis increase at the rate of 1 centimeter per second. कुणाची? पाण्याची डेप्थ कोणत्या स्पीडने वाढते? या स्पीडने. फाइंड द रेट ॲट विच द व्हॅल्यूम ऑफ द वॉटर इज इन्क्रीजिंग. म्हणजे कशातला रेट विचारला आहे? व्हॅल्यूममधला दिला आहे. आणि हा कशातला रेट दिला आहे? उंची वाढण्याचा. कुणाची? पाण्याची. कुठं? याच्यात जे आपण पाणी ड्रॉप करतो आहे वॉटर, त्याची. तर पाण्याची उंची समजा आपण जेव्हा बघितलं तेव्हा इथपर्यंत तुमचं वॉटर आहे. ओके, ही पण काय असेल? पाण्याची रेडियस असेल. ओके, ही रेडियस आपण मानू कॅपिटल आर. ओके, ही रेडियस मानू आपण स्मॉल आर ओरिजिनल. ही तुमची टोटल हाईट एच आहे. तर एवढी हाईट ही जी आहे ही आपण मानू कॅपिटल एच. कधी? जेव्हा एक्सपेरिमेंट सुरू झाला तेव्हा. आपण जेव्हा बघितलं तेव्हा पाण्याची लेव्हल कुठपर्यंत आली होती? इथपर्यंत आली होती. काय केलं मी? मग लेट आर बी आर सेंटीमीटर, बी रेडियस ऑफ कोन. ओके, ही फिक्स आहे. अँड एच
centimeter, B height, R B radius and H centimeter B height of cone असं आपण मानलं. ओके, मग आता याच्यात पाणी ओततो आहे. मग आता पाण्याची अँड कॅपिटल R सेंटीमीटर अँड H सेंटीमीटर B radius and depth of water cone कधी आपण जेव्हा बघितलं तेव्हा आपण बघितलं की पाणी इथपर्यंत आलेलं आहे. मग त्यावेळेला तो पाणी कशात ओततोय आपण? व्हर्टिकल कोनमध्ये ओततो आहे. मग पाण्याला सुद्धा शेप कसा येईल? कोणाचा शेप येईल, बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये जो पाण्याचा कोन आहे हा, याची रेडियस R आहे, त्याची हाईट H आहे आणि हा सेमी व्हर्टिकल अँगल आहे, हा काय आहे? 30 डिग्री आहे. ओके, अँड देअरफॉर आपल्याला काय दिलं आहे? रेट ऑफ इन्क्रीज ऑफ डेप्थ. देअरफॉर रेट ऑफ इन्क्रीज ऑफ डेप्थ आणि हा कशाने दाखवणार माहिती आहे ना? ऑफ वॉटर. ही कुणाची आहे? रेट ऑफ इन्क्रीज ऑफ डेप्थ ऑफ वॉटर. हा वॉटरचा डेप्थ आहे आणि तो dH/dt आणि विच इज इक्वल टू काय दिला आहे? 1 सेंटीमीटर पर सेकंड दिला आहे. ओके, अँड देअरफॉर आता याला जर नाव दिलं, हा CP आहे, आपण ABC O घेतला, इथं आपण PQ म्हणू. अँड देअरफॉर फ्रॉम फिगर पुन्हा तीच कंडिशन आहे. काय आहे? फ्रॉम and therefore semi vertical angle tan 30 from figure tan 30 काय? tan 30 ची किंमत, यस, tan 30 फ्रॉम कोणता ट्रायंगल घेतला? फ्रॉम ट्रायंगल OPQ. tan 30 अपोजिट साइड अपॉन ॲडजेसंट साइड. अपोजिट साइड आहे R आणि ही आहे H. tan 30 ची किंमत काय आहे? tan 30 ची किंमत आहे tan 30 1/√3 इक्वल टू R अपॉन H आणि म्हणून R ची किंमत काय येईल? देअरफॉर R ची किंमत काय येईल? H/√3 फ्रॉम गिव्हन कंडिशन. ओके, इथपर्यंत काही शंका? अँड देअरफॉर आपल्याला कशाचा रेट काढायचा आहे? व्हॅल्यूम ऑफ वॉटर कोन. अँड देअरफॉर इफ व्ही डिनोट्स द व्हॅल्यूम ऑफ अ वॉटर कोन, if V denotes volume of water cone at time t, then what is the formula of volume of water cone? कोणाच्या व्हॅल्यूमचा फॉर्म्युला? कोणाच्या व्हॅल्यूमचा फॉर्म्युला काय आहे? 1/3 पाय R स्क्वेअर H. 1/3 पाय R स्क्वेअर H. ओके, टाका त्याच्यात किंमत. फ्रॉम 3 R इक्वल टू H/3. का? रेट कशातला दिला आहे आपल्याला? हाईटमधला रेट दिला आहे, म्हणून याचं रूपांतर आपण जिथं जिथं 1/3 पाय अँड व्हॉट इज R स्क्वेअर H/√3 स्क्वेअर H अँड विच इज इक्वल टू किती येईल माहिती आहे ना? किती? 1/9 पाय H³ एम आय करेक्ट? √3 स्क्वेअर 3 × 3 9 पाय ॲज इट इज H² × H³ अँड देअरफॉर व्हॉल्यूम तुमचं काय झालं?
rate of volume equal to pi h cube upon 9. आपल्याला याच्यातला काय काढायचं आहे, रेट काढायचा आहे. म्हणजेच जसं तुमची हाईट वाढेल तसं व्हॅल्यूम पण वाढेल. म्हणून आपण काय करणार, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाईम टी घेणार आणि मग तुम्हाला मिळणार dv/dt इक्वल टू, बघा पाय अपॉन 9 कॉन्स्टंट आहे, पावर पुढे 1ने कमी गुणिले त्याचा डेरिव्हेटिव्ह. का, इन्स्टेड ऑफ टी ऐवजी कोण आहे, एच आहे. ओके, टाका किमती. दॅट इज इक्वल टू पाय अपॉन 3 एच स्क्वेअर इंटू dh/dt इथपर्यंत आपण आलो. ओके, मग लास्टला व्हेन एच दिलेला आहे का, व्हेन एच इक्वल टू 2 सेंटीमीटर, याच्यात किंमत दिली आहे आपल्याला. व्हेन एच इक्वल टू 2 सेंटीमीटर, dh/dt 1 centimeter, and therefore when h equal to 2 centimeter, dh/dt equal to 1 centimeter, and therefore dv/dt equal to काय येईल, pi upon 3 into 2 square into dh/dt 1 आणि किती येईल, 4 pi upon 3. काय आला आन्सर, 4 pi upon 3. कशातला रेट आहे, व्हॅल्यूमचा रेट आहे, म्हणून काय सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. म्हणजेच जेव्हा तुमची हाईट 1 सेंटीमीटर पर सेकंडने वाढेल त्यावेळेला व्हॅल्यूम किती स्पीडने वाढेल, 4 pi upon 3. अँड देअरफॉर व्हॉल्यूम ऑफ वॉटर कोन increased at speed of 4 pi upon 3 centimeter cube per second. 4 pi upon 3 centimeter cube per second. आणि असा हा आपला प्रॉब्लेम. ओके.